टेंडर कोकोनट रंगवताना तो 2 कलरचा असू शकतो. एक आहे तयार न झालेला म्हणजे कच्चा टेंडर कोकोनट म्हणजे शहाळा म्हणतो आपण त्याला, आणि दुसरा आहे पूर्ण तयार झालेला. आता त्याचं वरचं कवर वाळलेलं असतं तो वाला. तर दोन्हीपैकी कुठलाही एक्झामला येऊ शकतो. तर त्याचं नॉर्मल ड्रॉईंग मी करून घेतलं. जेव्हा आपण ऑइल पेस्टलने रंगवत असतो ते लागणारे सगळे शेड्स असे मी साईडला काढले. आता हा नॅचरल ऑब्जेक्ट एकतर गोल फिरलेला दिसला पाहिजे, म्हणून फर्स्ट ऑफ ऑल बेस रेडी करून घ्यायचा आपल्याला. नॉर्मली तो बफ कलरचा असतो, वाळलेला टेंडर कोकोनट आपण करतोय, ग्रीनवाला नाही करते. तर मी बफ आधी एक बेस तयार करून घेण्यासाठी लावून घेते. मग अर्धा पूर्ण कवर करून टाकला त्या कलरने, कारण तिथं उजेड पोहोचतच नाही, खालच्या साईडला उजेडच पोहोचत नाही. तर तिथं आपण आधी तो लावून टाकला आहे, पूर्ण लाईट एरिया झाकून टाकला. बफ नंतर थोडंसं मी त्याच्यात ऑलिव्ह ग्रीन मिक्स करते, कारण ऑलिव्ह ग्रीन टाईप होऊन जातं ते वाळण्याआधी. त्याचा जो फ्रेशनेसपणा कमी झाल्यामुळे येलो ग्रीन म्हणा, लाईट ग्रीन म्हणा, असे शेड्स सगळे डल पडू लागतात आणि मग ते असे ऑलिव्ह शेड बनतात. एकदाच एक कलर दिला की काम संपलं असं नाही आहे, एकावर एक लेअर चढवत जायला लागेल आपल्याला. मग 2-3 कलरच्या मिक्सिंगनी ते तयार होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे, कोणत्या दिशेने तुम्ही कलर तो फिरवता. ऑइल पेस्टलचं तुमचं फिरवण्याची पद्धत, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता गोल वस्तू गोल दाखवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्याचे जे लाईन्स दिसत आहेत, जे गिरवल्याची पद्धत आहे ती त्या सर्क्युलर मोशननीच फिरवावी लागेल, मगच ते आपण अचीव करतो. रोटेशन म्हणा किंवा त्यातला गोल वस्तू हा गोल दिसतो. आता मी काय करते, फक्त पॅच लावून घेते, म्हणजे हा पॅचवर्क आहे. नॉर्मली आपण बकेट मग वगैरे रंगवताना डार्क टू लाईट शेड करण्यासाठी काय करतो, डार्क टोन, मिडल टोन, लाईट टोन असं करता एक एकच पट्टे दिसले तरी चालतील असं आपण करतो. पण 2 कलरमध्ये छान मिक्सिंग करायच्या प्रयत्नात असतो. आता इथं काय नाही मिक्स झालं तरी चालेल, तो व्हेजिटेबल, तो फ्रूट. काय करावं लागेल, फक्त जिथं ज्या कलरचा तुम्हाला पॅच दिसतोय त्या कलरला तिथं पॅच लावून टाकायचं फक्त असं. सध्या मी अजून काहीच मिक्सिंग करत नाही आहे, तुम्हीही तसंच करायचं आहे. फक्त माझ्या हाताकडे लक्ष देऊ शकता तुम्ही की कसं मी माझं रोटेशन बघा, हाताची ऑइल पेस्टल गिरवण्याची पद्धत बघा. मी खाली गेले की यू शेपमध्ये गिरवते, वर आले की उलटा यू शेप असतो, आणि सेंटरला आले की स्लिपिंग लाईन टाईप गिरवते. हे इम्पॉर्टंट आहे. आता हा हायलाईट आहे, समजा इथं चमकणार आहे, एवढा पण शाईन करत नाही तो टेंडर कोकोनट, पण त्याच्या आजूबाजूला आपण लाईट येलो देऊन थोडासा व्हाईट सोडूया, नंतर त्याला मर्ज करता येईल. कारण चित्रातला लाईट भाग हा हरवला तर परत आणता येत नाही, म्हणून तो आधी शिल्लक ठेवायचा नेहमी. चित्र कंप्लीट झाल्यावर एखादा जास्तच लाईट पार्ट वाटत असेल तर 2च मिनटात आपण त्याला झाकून टाकू शकतो, पण गेलेला रिटर्न आणता येत नाही. आता जिथल्या साईडला थोडंसं इथं लाईट, म्हणजे कधी तो शेड येतो त्या फ्रूटला मार लागल्यामुळे, वरून खाली पडल्यामुळे, किंवा हा रिफ्लेक्शन नाही आहे, रेड कलरचा रिफ्लेक्शन नाही आहे, तो शेड कधी नॅचरली त्याच्यामध्ये आलेला असतो. पण ते जेवढं आहे तेवढंच करायचं, त्याच्यात जास्त नाही करायचं. रेडचा पार्ट थोडं. आता क्लिअरली दिसतंय की जिथं जो पॅच दिसतंय तो मी लावते आणि सोडून देते, लावते सोडून देते. हा आपला फर्स्ट स्टेप आहे. अजिबातच मिक्सच नाही करायची स्टार्टिंगला. किती सुंदर वाटतं, एवढं जरी पॅचेस जरी लावलं तरी खूप सुंदर वाटतं. एक येलो ग्रे कलर, ते ऑलिव्ह ग्रीन बघा, जिथं डीप शॅडो आहे तिथं मी वापरते त्या देठाला. एवढं केल्यानंतर आता थोडंसं मिक्सिंगकडे वळूया. त्याच्या आधी पण थोडे काही कामं असतात बाकीचे, म्हणजे व्हाईट पार्ट झाकायचे समजा आपल्याला. फक्त एक बेस रेडी करतोय, अजूनही काहीही मेन रंगवायला सुरू नाही केलं बघा. बफ कलरने निघला आधी, व्हाईट पूर्ण झाकून टाकलं. आता काय क्लिअरिटी आली की हायलाईट तर इथंच आहे, त्याच्या एवढं लाईट कुठंच नाही पडत. मग तो आधी मर्ज करून टाकला आणि झाकून टाकला. याच्याने ॲटलिस्ट कळलं की कुठं काय आहे आणि फिरण्याचं लुक पण आलेलं. आता जस्ट मिक्सिंग करायचं आहे. तर मी व्हाईट घेते, प्रत्येक वेळेला व्हाईट नाही घ्यायचे, पण जिथं लाईट पार्ट आहे तिथं मी व्हाईट घेते मिक्स करण्यासाठी.
ते कलर एकमेकांमध्ये मर्ज होते. आणि ह्या हायलाईटला पण थोडं डल करू शकते, कारण कोकोनट तेवढा नाही चमकत म्हणून. पण एखादा टोमॅटो आहे समजा, स्ट्रॉबेरीज आहे, काहीतरी अशी ग्लॉसी फ्रूट आहेत, ते सगळे जास्त चमकतात, तर त्याच्यामध्ये आपण ॲज इट इज पेपर सोडू शकतो. त्या व्हाईटवर सुद्धा मी परत सेकंड लेअर देते. लेअर बाय लेअर चढवत जायचे आपल्याला. पॅचवर्क पण आहे, प्लस लेयर्स पण चढवत चालते. असा पण कलर जास्त असतो त्याच्यात. ग्रेइश ग्रीन तयार झालेल्या त्याच्यामध्ये आणि ग्रीन सॅप ग्रीन दिसत नाही. हा बघा किती नॅचरल दिसतो हा मला. आता मी याच्या आधी कसं करत होते, खडू फिरवताना हलक्या हाताने, म्हणजे असे लाईन्स दिसत आहेत किंवा व्हाईट दिसत आहेत तर दिसू देत असं केलं होतं. पण आता माझा फायनल स्ट्रोक चालू आहे, तर मी काय करणार आहे, व्यवस्थित खडू फिरवणार आहे दाबून आणि पूर्ण प्रयत्न करेन की ते जायला पाहिजे. म्हणजे व्हाईट सुटलं ते जायला पाहिजे आणि दोन कलरच्या मधली जागा मर्ज व्हायला पाहिजे, कलर्स मिक्स व्हायला पाहिजे. आता ते फायनल स्ट्रोक आपलं चालू आहे. तुला काय होतं का असं एकदम मर्ज करायचं. त्या रेडला पण मी झाकून टाकणार, म्हणजे हवा तेवढाच ठेवायची आपल्याला, त्याच्याकडे लक्ष नाही जायला पाहिजे जास्त. फक्त आहे ते व्यवस्थित. जास्त करून ऑलिव्ह सॅप ग्रीनच असेल तर तो कलर. आणि हे कलर सोडून तुम्हाला कुठे कुठे फ्रेशवाले ग्रीन पण दिसत असतील तर तेही करू शकता तुम्ही. आणि इथला जो येलो पार्ट आहे तो मी शेवटपर्यंत शिल्लक ठेवणार आहे. काय तो रिफ्लेक्टेड लाईट. रिफ्लेक्टेड लाईट हा दुसरीकडनं पण येतो, क्लिअरली दिसतो. आता अगेन त्याच डायरेक्शनने व्हाईट मी फिरवू शकते. त्याच्यात डायरेक्शन अजिबात चेंज नाही करायची, शेवटपर्यंत. हा व्हाईट सगळीकडेच फिरवायचे असं पण नाही आहे, तो ऑप्शनल आहे. पण तुम्हाला एक्झॅक्ट जो शेड आहे तिथला, तुमचा जर कॉन्फिडन्स डाऊन होत असेल ना, तर आधी शॅडोचं करून घ्या. मग तुम्हाला असं फील होईल की ऑब्जेक्ट वर आल्यासारखं दिसेल, छान वाटू लागेल काढलेलं चित्र. कॉन्फिडन्स डाऊन होणार नाही, मग ॲटोमॅटिक तुम्ही पुढचं काम करू शकता. चांगलं लाईट ग्रे, डार्क ग्रे, ब्लॅक, व्हाईटनी मर्ज करायचं. पूर्ण इथंपर्यंत शॅडो नाही आणायचं. इकडून उजेड येतोय तर शॅडो ऑब्वियसली अपोजिट साईडलाच असायला पाहिजे आणि एंडला मर्ज करून टाकायचं. त्याला पूर्ण कट टू कट नसायला पाहिजे. ट्राय करायचं. आता बरेच शेड याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल टाकायचे, ते आपण नंतर बघू. ठीक आहे, स्टॉप.